तर वसईच्या भोईदापाडा या ठिकाणचे ही दृश्य आपण पाहतो। वसई पूर्वेकडील भोईदापाडा औद्योगिक परिसर आहे। या परिसरामध्ये सध्या खांद्या एवढं पाणी या ठिकाणी झालेलं आहे। अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी पोहोचली आहे, मात्र ती देखील पाण्यामध्ये या ठिकाणी अडकलेली आहे। मुसळधार पाऊस या ठिकाणी झालेला आहे। रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा संपूर्ण रस्ता जलमय झालाय। लोकांच्या खांद्यापर्यंत पाणी या ठिकाणी आहे। अग्निशमन दलाकडनं या पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांना रेस्क्यू केले जात आहे। बस होते त्यांना देखील इथून बाहेर काढण्यात आलेला आहे। अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढतायत। हा संपूर्ण औद्योगिक परिसर आहे। त्या ठिकाणी कामाला येणारे लोक आहेत किंवा इथे राहणारे जे लोक आहेत त्यांना देखील इथून आता बाहेर काढले जाते। काही महिला देखील यामध्ये अडकलेल्या होत्या, त्या महिलांना देखील या पाण्यामधून आता बाहेर काढले जाते। तर अग्निशमन दलाकडनं या लोकांना रेस्क्यू केलं जात आहे। दुकानांचा आडोसा त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे, मात्र हा संपूर्ण परिसर जवळपास खांद्या एवढं पाणी या ठिकाणी झालेलं आहे। वसई पूर्वेकडील भोईदापाडा या ठिकाणची ही दृश्य। वाळी विभागामध्ये येणारा सातवली मार्गावर असलेला हा भोईदापाडा या ठिकाणी संपूर्ण हा परिसर हा जलमय झालाय। काही महिला या ठिकाणी या पाण्यामध्ये अडकलेल्या होत्या, त्यांना देखील इथून रेस्क्यू करण्यात आलेला आहे। दोरी बांधून या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या जवानांकडनं या लोकांना या पाण्यामधून बाहेर काढण्यात आलेला आहे। मात्र हा संपूर्ण जो रस्ता आहे हा रस्ता साधारणतः 2-3 किलोमीटर पर्यंत असा पाण्याने भरलेला आहे। सखल भाग आहे हा संपूर्ण वसई पूर्वेकडचा। तर हायवेला लागून असलेला हा भाग आणि त्यामुळे प्रचंड पाणी या परिसरामध्ये साचलेलं आहे। इथल्या कंपन्यांमध्ये काही लोक जे अडकलेले होते तर त्यांना देखील इथून बाहेर काढले जात आहे। तर वसईच्या भोईदापाडा या ठिकाणची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सातवली मार्गावर असलेला हा पाडा या ठिकाणी संपूर्ण औद्योगिक वसाहत आहेत, कंपन्या आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात। तर काही जो भाग आहे त्या ठिकाणी आता पाणी काहीसं कमी झालंय, तिथून देखील लोकांना आता बाहेर काढलं जाते। तर वसईच्या भोईदापाडा या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतो। काही महिलांना देखील या पाण्यामधून इथून बाहेर काढण्यात आलेलं आहे। तर या परिसरामध्ये काही नागरी वस्ती ही आहे, कंपन्यांमध्ये काम करणारे लोक या परिसरामध्ये राहतात, तर त्यांना देखील त्यांच्या घरातही पाणी शिरलंय। अशा लोकांना इथून बाहेर काढले जाते। काही लोक कंपन्यांमध्ये अडकलेले होते त्यांच्या, तर त्यांना देखील बाहेर काढलं जात आहे। अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी आहे, मात्र गाडी देखील या पाण्यामध्ये अडकली आहे। बसेसच्या आपण पाहतो की अगदी त्याच्या विंडोपर्यंत हे पाणी या ठिकाणी आलेलं आहे। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून। विजय, भोईदापाडा या ठिकाणचे ही दृश्य आपण पाहतो, खांद्या एवढं पाणी सध्या या परिसरामध्ये आहे। कशा प्रकारे लोकांना रेस्क्यू केलं जात आहे? निखिला, निश्चितच वसई विरार नालासोपाऱ्यामधली अतिशय भयावह परिस्थिती आहे आणि या ठिकाणी जे भोईदापाड्यातले जे लोक आहेत त्या ठिकाणी जवळपास 50 लोक जे आहेत हे अडकल्याची स्वतः आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी याची माहिती सुद्धा दिलेली आहे। जे भोईदापाडा हा जो भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये छाती इतकं तर कमरे इतकं पाणी साचलेलं आहे। भोईदापाडा प्रमाणेच पूर्ण जो वागराळपाडा असेल, भोईदापाडा असेल, सातीवली असेल, या सर्व परिसरामध्ये पाणी झालेलं आहे। मुख्य रस्ते जे आहेत हे सर्व पाण्याखाली गेलेले आहेत। ज्याप्रमाणे वसईच्या मिठागरामध्ये जवळपास 100 कुटुंब जे आहेत ते सुद्धा पाण्याखाली त्यांना वेढलेलं आहे आणि जवळपास 400 कुटुंब नागरिक जे आहेत त्या ठिकाणी अडकलेले आहेत। महापालिकेने त्या ठिकाणी सुद्धा बोटीच्या माध्यमातून लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू केलेलं आहे। तर दुसरीकडे जे भोईदापाडा आणि सातीवली परिसरामधले जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी रवाना केल्या जात आहेत। पूर्ण परिसरामध्ये सगळं सर्वत्र पाणी झालेलं आहे। ज्याप्रमाणे भोईदापाड्याचा भाग आहे तो सकल भाग आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चाळी सुद्धा आहेत। त्यामुळं त्या पाण्याची पातळी जी आहे ही त्या ठिकाणी वाढलेली आहे। कामन परिसरामध्ये सुद्धा पूर्ण गाव जे आहे हे पाण्याखाली गेलेलं आहे। त्या ठिकाणी सुद्धा 25 लोक जे आहेत हे अडकलेले आहेत आणि पूर्ण ज्या अति धोकादायक इमारतीमध्ये सुद्धा घरामध्ये पाणी गेलं असल्यामुळं वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून
त्या लोकांना सुद्धा रेस्क्यू करण्याचं काम जे आहे हे सुरू आहे। एकंदरीत जर परिस्थिती बघितली निखिला तर सकाळपासून आपल्या अक्षरशः ढग फुटल्याप्रमाणे या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। वसई, विरार, नालासोपारा या सगळीकडेच पाणीच पाणी झालेलं आहे। मुख्य रस्त्यावरती गुडघाभर ते कमरे इतकं पाणी आहे, तर अनेक सोसायट्यांमध्ये पाणीच पाणी शिरलेलं आहे। जे मोठ्या प्रमाणामध्ये जे वाहनं आहेत हे वाहनं सुद्धा रस्त्यावरती बंद पडलेली आहेत। प्रत्येक ठिकाणी जे वयोवृद्ध नागरिक असतील यांना सुद्धा मोठा याचा फटका बसलेला आहे। चाळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। वसईचा भोयदापाडा, सातीवली, त्याचप्रमाणे कामन, चिंचोटी, वसईचं जे चुरणे गाव आहे त्याचप्रमाणे घास आहे, सागरशेत आहे, विरारचा विवा कॉलेजचा रस्ता असेल, वेस्टचा पश्चिमेचा जो युनिटेड पार्क असेल, या ठिकाणी 40 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अशी एकंदरीत सर्वच पूर्ण शहरामध्ये जी आहे ही भयावह परिस्थिती झालेली आहे। एक प्रकारे वसई, विरार, नालासोपाऱ्यामध्ये आज प्रकोप झालाय की काय अशी परिस्थिती झाली असल्यामुळे पूर्ण परिसरातलं जनजीवन जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झालेलं आहे। निखिला, नक्कीच विजय, आपण पाहतो भोईदापाडा या ठिकाणी आता सध्या 50 लोक या परिसरामध्ये अडकलेले आहेत, त्यांना देखील रेस्क्यू केलं जात आहे। वसईच्या भोईदापाडा परिसरामध्ये सध्या पाणीच पाणी पाहायला मिळतंय। पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। विजय, आता या सगळ्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी नेमकं काय केलं जातंय? तसंच असा काही वसईचा काही भाग आहे पूर्वेकडचा ज्या ठिकाणी आणखी पाणी वाढण्याची भीती आहे, तर त्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे? भोईदापाड्यातले जे आपण पाहत असलेले हे भोईदापाड्यातले व्हिज्युअल आहेत आणि या ठिकाणी भोईदापाडा, सातीवली हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जवळपास 50 लोक अडकले असल्याचं स्वतः महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी हे सांगितलेलं आहे। आणि महापालिकेच्या माध्यमातून जर बघितलं तर त्या ठिकाणी ज्या अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत, पाण्यामधून जाण्यासाठी ज्या बोटीची व्यवस्था आहे ही सुद्धा करण्यात आलेली आहे। आणि त्या पद्धतीने जे रेस्क्यू करून जे योग्य ठिकाणी सुरक्षित स्थळी या लोकांना ठेवण्याचं काम सुद्धा सुरू आहे। महापालिकेची यंत्रणा सध्या सतर्क आहे, मात्र सगळीकडे पाणीच पाणी झालं असल्यामुळे अनेकांचा संपर्क सुद्धा होऊ शकत नाहीये। आणि संपर्क होत नसल्यामुळे पालिकेच्या वतीने सुद्धा जर कुठे नागरिक जर अडकले असतील तर त्यांनी महापालिकेशी संपर्क साधावा असं आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे। सध्या निखिला माझ्यासोबत महापालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी सुद्धा आहेत, त्यांच्याकडून एकंदरीत फोनवर की आपण परिस्थितीचा आढावा घेऊ शकतो का? जी विजय, मी सूर्यवंशी बोलतो, आयुक्त जी जी सर, महानगरपालिका। जी सर, काय एकूणच काय हां जी सर, वसई विरार महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बरेचसे लोक रस्ते जे आहे वॉटर लॉक झालेले आहेत। सॉल्ट पॅन आणि राजोली आणि काही एरियामध्ये लोक अडकलेले आहेत, त्यांना बोटी मार्फत रेस्क्यू करायचं काम चालू आहे। आणि त्यांना जे लोक रेस्क्यू केले का ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना महानगरपालिकेतर्फे फूड पॅकेट देण्यात येत आहे। धोकादायक इमारतीमधील लोक पण आपण सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू केलेलं आहे। आणि आता मी स्वतः इथे राहून घेतो आहे। आपला डिझास्टर मॅनेजमेंट कक्ष आपण 24 तास कार्यरत केलेला आहे। त्याच्यावर जशाही काही फोनवर बातम्या आल्या तर आपले अग्निशमन दलाचे लोक आणि डिझास्टर मॅनेजमेंटचे लोक त्यांना रेस्क्यू करायला जात आहेत आणि त्यांना मदत करायला जात आहेत। जी सर, आता सध्या कुठे कुठे साधारणतः लोक अडकलेले आहेत आणि ज्यांना रेस्क्यू केलं जाते त्यांना नेमकं कुठे नेलं जाते? राजोली परिसरातून आपण आता 25 लोकांना बोटीने आणलेलं आहे। ज्या शाळा बंद आहे, ज्या आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहे त्या शाळांमध्ये त्यांना ठेवण्यात येत आहे। त्यांना जेवणाची आणि राहण्याची सगळी व्यवस्था महानगरपालिकेकडनं करण्यात येत आहे। बामण भागात पण 100 लोक अडकल्याचा आता फोन आला होता, त्या ठिकाणी पण आपल्या बोटी रवाना झालेल्या आहेत आणि तिथला रिपोर्ट आला की मी त्याच्यावर मग भाष्य करतो। जी सर, आणखी जर पाऊस वाढला तर त्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे? आणखी पाऊस वाढला तर महानगरपालिकेचे सर्वच कर्मचारी आणि अधिकारी फील्डवर राहण्याचे आदेश मी दिलेले आहेत। जिल्हाधिकारी पालघर आणि विभागीय आयुक्त कोकण यांच्या संपर्कात मी आहे। गरज पडली तर आपण एनडीआरएफचा टीम इथे बोलून घेऊ मदत करायला। जी धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। वसई विरार महापालिकेचे आयुक्त आपल्याला फोनवरून या संदर्भातली माहिती देत होते। 100 जणांना या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेला आहे, स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी वसई पूर्व आणि नालासोपारा या ठिकाणी जे पाडे आहेत त्या ठिकाणच्या लोकांना सखल भाग असलेल्या ठिकाणी जे पाणी साचलेलं आहे तिथून लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। वसईच्या भोईदापाडा या ठिकाणची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर अजूनही वसई विरार नालासोपारा या ठिकाणी प्रचंड पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे पाण्याचा
पाण्यामध्ये आणखी वाढ होते। या ठिकाणी पाण्याची पातळी आणखी त्यामध्ये वाढत आहे। तर भोयदापाडा या ठिकाणची दृश्य